जावई विकत घेणे आहे. भांडू भांडू मा तंतरली ना त्याची माझं नाव ऐकून. हा? हो 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 तर मग आता बऱ्या बोलानी तो खाली येतोय का मी वर जाऊ? नाही 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 ते येत आहेत ना बाहेर. ते अरे त्या फडतूस माणसाला कशाला आदर दाखवतोयस? ते म्हणजे बाईसाहेब आणि भैरव येत आहेत ना, त्यांना मी ते म्हणालो. हा तुम्ही बसा ना. हा. बसा. चल इथून. ओ चल सासूबाई. अरे तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? हा, तुला वाटलंच कसं एवढं सगळं झाल्यावर मी तुला घरात घेईन म्हणून? सासूबाई, तुम्हाला मला घरात घ्यावंच लागणार, कारण माझी बायको इथे राहते. ते बायको वगैरे सगळं विसरायचं. हा आता असं कसं विसरायचं? तुम्ही मला घर जावई करून घेणार आहात असं तुम्ही मला वचन दिले, विसरलात तुम्ही? वचन वगैरे मी मोडलं. काय करणार आहेस? काय करणार आहेस? हा तुमचा फायनल डिसिजन आहे? हो. मग आता मी घर जावई होणारच. दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी मी घर जावई होणारच. जे जे म्हणून काही तुमचं आहे ना ते आता सगळं माझं होणार. माझं एकट्याचं. ना त्यात प्रियाचा वाटा असणार, ना प्रांजलचा, ना रायाचा. आता कोण आडवं येतं ना तेच बघतो मी. भैरव, सासूबाई, खूप ऐकून घेतला मी तुमचं. या पुढे पुन्हा माझ्यावर हात उचललात ना तर याद राखा. बर माधव चिटणवीस, तुम्हाला तर मी आता सोडणारच नाही. माझी रवानगी पोलिसात केली ना तुम्ही. आता बघाच चिटणवीस घराणं कसं नेस्त नाबूद करतो मी. या नागाच्या शेपटावर पाय दिलाय तुम्ही. तो असा शांत बसणार नाहीये. आता फक्त बघा काय काय होतंय ते. देवा, लक्ष ठेवा. प्रांजल, टोमॅटो कापून झाले का ग? प्रांजल, अगं बाळा, काय झालंय? कशातच लक्ष नाहीये तुझं. आई गेल्या काही दिवसात जे काही घडलंय ना त्याचा विचार करत होते. सगळंच किती अनपेक्षित होतं ना. म्हणजे आपण हे सगळं ना फिल्म मध्ये वगैरे बघतो, खऱ्या आयुष्यात असं घडेल असं वाटलंच नाही. स्पेशली प्रियाताई बद्दल विचार केला ना तर सुन्नच व्हायला होतंय. खरंच तिच्या बाबतीत जे काही घडलंय ना, खूप वाईट वाटतं ग मला तिच्यासाठी. तिची बिचारीची ना सस्य हुलपट होते सगळी. पण आता त्यांच्या परीने काका प्रयत्न करतायत ना, ते नक्की काहीतरी चांगला मार्ग शोधून काढतील. अगं नको, तू भाऊजींना ह्यात अजिबात ओढू नकोस. हा, का? काय झालं? ह्यांना आणि सासूबाईंना आवडत नाही ती. पण का नाही आवडत? आई मला सांगा ना काय झालंय. त्या दिवशी पण आम्ही नसताना इथे काय झालं ते तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. खूप काही वेगळं घडलंय का? अगं काही नाही, भाऊजींच्या लग्नाविषयी चर्चा करायची होती आम्हाला, पण त्यांनी निक्षून सांगितलं माझा एवढ्यात तरी लग्नाचा विचार नाही. हा, एवढंच. एवढंच ना नक्की? म्हणजे आम्हाला न सांगण्यासारखं अजून काही नाहीये ना? अगं अजून काय होणार?
खरंच काहीच नाही. तू काम आटप पटापट. काय ना, आता सगळी कामं आवरली ना की मग मागवून जास्त कामं राहत नाहीत. हा, कर कर लवकर कर. तुम्हाला त्याला घरजावई करून घ्यायचं नसेल तर मला सांगा, मी करतो बंदोबस्त त्याचा. काल केलाच होता की, पण काय झालं, हा झाला ना परत. तुम्ही होता म्हणून मी वाचले, नाही तर आतमध्ये तो मला धमक्याच देत होता. हो? पण खरं सांगू का, म्हणजे राग येणार नसेल तर सांगते. हा, नाही नाही, बोला ना, बोला तुम्ही. हा सगळा घोळ ना तुमच्यामुळे झालाय माधवराव. मी? हो, आता आमची प्रिया भैरव बरोबर राहायला अजिबात तयार नाही आणि भैरवला इथे घर जावई म्हणूनच राहायचंय. आता काय करायचं? अहो, आपण विरोध करायचा. तो म्हणतो त्याला हो कशाला म्हणायचं आपण? काय मोगलाई आहे काय? अहो, आता विरोधच केला होता की, आणि त्यांनी माझा हात धरला. बघितलं नाही तुम्ही? आतापर्यंत त्याची कधी अशी हिंमत झाली नव्हती. बाई 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 बाई, तुम्ही खूप मोठा घोळ घालून ठेवलेला आहे. मी? अहो नाही हो, तुम्ही त्याच्यावर हात उगारलात ना, त्यामुळे सगळा घोळ झाला. अगो बाई, तो कसा काय? अहो, एका बाईनं पुरुषावर हात उगारलेला आवडत नाही ना. म्हणजे मी जे काय केलं त्याचा त्याला राग नाही आलेला, पण तुम्ही त्याला मारलत ना, त्याचा राग जास्त आला त्याला. बाई 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 बाई, अहो हात कुठे उघडला? मी फक्त असं केलं तर त्यांनी माझा हातच धरला ना. बघा, तुमच्यामुळे ना केवढा मोठा घोळ झालाय तो. नाही नाही, आत्ताच नाही म्हणत आहे मी. ते मागे नाही का तुम्ही त्याला एकदा मारलं होतं, कालिंदी आणि आई घरी आल्या होत्या तुमच्याकडे तेव्हा. जाऊ देव माधवराव, ते सगळं संपवतच आणलं होतं मी. नाही म्हणजे अगदी सुतासारखा सरळ करत आणलं होतं मी त्याला. पण तुम्ही त्याला अटक करवली आणि आता आता बघा कसा वागतोय ते. तुम्ही घोळ घातलेला आहे. आता त्या भैरवला घर जावई करून घेण्यापलीकडे माझ्याकडे काही उरलेलं नाहीये. नाही नाही नाही, तुम्ही असं घाईघाईत काही निर्णय घेऊ नका. असं कसं, असं कसं? अहो, तुमचा घोळ निस्तरण्यासाठी मला पटापट निर्णय घ्यावेच लागणार. आणि जाताना तो काय धमकी देऊन गेला की तुमच्या कुटुंबाकडे सुद्धा मी बघून घेईन. म्हणजे काय? अहो, आता तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मला याला घर जावई करून देणं भाग आहे. बाई 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 बाई, काय करणार? तुम्ही आमचे व्याही पडलात ना. आता तुम्हाला काही होऊ नये, तुमच्या कुटुंबाला काही होऊ नये म्हणून त्याला घर जावई करून घ्यावंच लागणार आहे मला. त्यातून एकदा का तो भैरव या घरात घुसला की काय होणार ते तुम्हाला माहितीच आहे. तुमच्या या एका घोळामुळे दोन्ही कुटुंब अडचणीत येणार आहेत. नाही नाही नाही, असं काही नाही होणार. नाही कसं, तसंच होणार. जाताना काय सांगून गेला तो? काय सांगून गेला? म्हणाला ही सगळी प्रॉपर्टी मी माझ्याच नावावर करून घेणार. म्हणजे बघा, प्रियाच्या वाट्याला काही येणार नाही, प्रांजलच्याही वाट्याला येणार नाही. आता प्रांजलच्याच वाट्याला येणार नाही म्हणजे रायाच्याही वाट्याला काही येणार नाही. किती नुकसान होणार आहे बघा तुमच्या या घोळामुळे. तुम्ही काळजी नका करू. आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी येत राहील ना सतत तिकडे. आपण तो भैरव म्हणतो ना त्याप्रमाणे होऊच द्यायचं नाही. हा, अहो, पण असं किती दिवस कोणी येत राहणार? का रायाला पाठवताय कायमचा? आता विचार करण्यात काहीच अर्थ नाही. आता भैरवला घर जावई करून घेण्यापलीकडे माझ्या हातात काही दुसरा पर्यायच राहिलेला नाहीये. पण एक मात्र मी तुम्हाला स्पष्ट सांगते माधवराव, आता जर का माझं काही बरं वाईट झालं ना तर त्याला सर्वस्वी कारणीभूत तुम्ही असणार आहात. तुम्ही. आपण जायचंय ना तिकडे, कधी निघूया? वहिनी, अजून माझं काही ठरलं नाहीये आणि संध्याकाळी राया जाणार आहे ना तिकडे, त्यामुळे कदाचित मी नाही जाणार. मी बरोबर येते म्हणल्यावर तू जाणंच कॅन्सल केलंस ना? नाही वहिनी, त्याचा काहीच संबंध नाही. मला तर असंच वाटतंय. आता सकाळपासून तू जायचंय जायचंय म्हणत होतीस आणि आता लगेच नाही जायचं म्हणतीयस. प्रांजल, राया, अरे तू आता दुपारी कसं काय? जरा इकडे येतेस का?
काय रे? पप्पा पुण्याहून आलेत. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचंय. मी त्यांना म्हणालो की वर्कशॉप वरती या, पण ते म्हणाले की मी घरीच येतो. अरे पण ते घरी आले तर मम्माला कळणार ना ते. मी त्यांना तेच सांगितलं, पण ते म्हणाले त्यांनी काही फरक पडत नाही. कशाबद्दल बोलायचंय त्यांना, काही म्हणाले का? नाही, त्यांनी तसं काही सांगितलं नाही, पण त्यांच्या आवाजावरून मला वाटत होतं की ते जरा टेन्शन मध्ये आहेत. ते त्यांचं पुण्याचं कामही पूर्ण करून नाही आले. अरे बापरे, मग काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल त्यांना. पण तुम्ही घरी नका बोलू प्लीज. मी त्यांना सांगितलंय घराच्या बाहेर आल्यानंतर मला मिस कॉल द्या. पप्पांचाच मिस कॉल आहे. मी बाहेर जातो, वहिनीला बाहेर येऊन देऊ नकोस. राया घरी आला म्हणजे तो जाणार नसेल ना वीणाताईंकडे? मग आपण जाऊयात ना. हो जाऊयात ना. आपण हे आधी पटापट घरी करूया आणि मग निघूया लगेच. हा हो हो. काय ग प्रांजल, म्हणजे राया असा अचानक एकदम घरी आला? काही महत्वाचं बोलायचं होतं का त्याला? नाही, रात्री त्याला भेंडीची भाजी खायची होती ना, ते सांगायला आला होता. एवढंच सांगायला तो घरी आला होता? हो, तू तयारी करतेस ना, निघायचंय ना आपल्याला. हो हो. काय झालं पप्पा? तिकडचं काम अर्धवट सोडून तुम्ही का आलात? मग काय करणार, या भैरवचे उपद्व्याप ऐकले आणि माझं तिकडे लक्षच लागेना. म्हणजे तुम्हाला सगळं कळलं? हो कळलं मला. ऑफिस मधल्या लोकांनी सांगितलं मला. तो ऑफिस मध्ये आला, तिथल्या काही लोकांना त्यांनी काढून टाकलं, पैसे घेऊन गेला, सगळं काही कळलं. ही अशी माणसं स्वतःही शांतपणे जगत नाहीत आणि दुसऱ्यालाही जगू देत नाही. नाही तर काय, दुसऱ्यांना त्रास देण्यातच धन्यता मानतात हे लोक. आणि आता तर काय, त्याने आमच्या वकिलाला सांगून घर जावायचे पेपर्स करायला सांगितले. हो, त्यासाठी त्याने सासूबाईंनाही धमकावलं होतं. आणि पप्पा तो एवढंच करून थांबला नाही, त्याने सासूबाईंवरती अटॅक सुद्धा केला होता. तेही कळलं मला. आणि राया, केवळ तू तिथं होतास म्हणून पुढचं सगळं कळलं. त्या भैरवची मजल इथपर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं मला. पण पप्पा, आता काय करायचं ठरवलंय? हा भैरव जर का इतके उत्पात करणार असेल ना, तर त्याच्यासमोर नतमस्तक व्हावंच लागेल. नाहीतर झेलणं मुश्किल करून टाकणार आहे हा. काय करावं मला काही कळत नाही. पप्पा, तुम्ही असे हातपाय नका गाळू. पण काय करू मी, तू सांग ना. आता उद्या तो त्या वकिलांना घेऊन येणार आणि उद्याच्या उद्याच सगळं फायनल करायचं म्हणतोय. आता वीणा त्याला घर जावई करून घेणार आणि माझा नाईलाज होणार आहे. यावर एकच उपाय, मी तिथे येणार. काय म्हणायचंय काय तुला? ते आता मलाही कळत नाही, पण आपल्याला उद्याच काय तो डिसिजन घ्यावा लागेल. हे बघ राया, हा शुद्ध वेडेपण आहे. तू तुझं घर, तुझा संसार सांभाळ. हे बघ, आमच्यासाठी तू तुझ्या आयुष्याची का राग रांगोळी करतोय? बघ, यातून काहीतरी नक्की मार्ग सापडेल. आपण तो शोधत नाही आहोत, एवढंच. पप्पा, मी या सगळ्यावर खूप विचार केलाय, पण मला दुसरा कुठलाच मार्ग सापडत नाही. राया, मला हे अजिबात मान्य नाही. पण पप्पा, भैरवला थांबवण्यासाठी हा एकच उपाय. तुम्ही माझा ऐका, तुम्ही शांतपणे विचार करा.
इतके दिवस मी तोच विचार करतोय. तूही जरा शांतपणे बस आणि विचार कर. हे बघ, आपल्याला यातून काहीतरी नक्की मार्ग सापडेल. सापडला तर चांगलंच आहे, पण नाही सापडला तर मी सांगितलेला उपाय आपल्याला करावा लागेल. ठीक आहे, बघूया. तू शांतपणे विचार कर आणि मग निर्णय घे. आणि त्या निर्णयाचे परिणाम काय होतील त्याचा पण विचार करून ठेव. बर. येतो मी. आता वीणाचं काय म्हणणं आहे हेही मला ऐकावं लागेल. पप्पा जरा जपून, आणि काही लागलं तर मला लगेच फोन करा. नाही 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 वकील साहेब, आधी मी काय म्हणते ते ऐकून घ्या. म्हणजे मी जेवढं तुम्हाला सांगितलंय ना तेवढंच तुम्ही आमच्या यांना सांगा. त्याच्यापेक्षा एक शब्दही जास्त सांगू नका. हा, नाव हे पहा, पेपर्स तयार झाले का नाही ना, मग ते आधी पटापट तयार करा. मी सांगितल्याशिवाय त्याच्यावर नाव घालू नका. अहो, 2-2 जावई आहेत ना, कोणतं नाव घालायचं ते मी ऐन वेळेला सांगेन आणि ते मला ठरवू द्या, कळलं? चला ठेवते. हा, ऋता, बाई 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 बाई, आता ही बाई मला पैशासाठी छळणार. बोल कर ऋता, अगदी 100 वर्ष आयुष्य आहे हो तुला. आठवण काढली आणि लगेच तुझा फोन आला. बोल. आपली वेवलेंथ जुळली म्हणायची. बर, कसं काय फोन केलास? सॉलिड बातमी द्यायची तुम्हाला. बाई 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 बाई, कुठली ग? अहो, आता इथे प्रांजलचे पप्पा रायाला भेटायला आले होते. अगो, काय सांगतेस काय? हे पुण्याहून आले? म्हणजे काय, तुम्हाला माहितीच नाहीये? नाही ना ग, त्यांनी मला कळवलंच नाही. मला तर कळत नाही की ते आल्या आल्या आधी रायाला भेटायला तिकडे का आले. ते काही मला माहित नाही, पण दोघं घराबाहेरच बोलत होते. मी विचार केला ही बातमी पहिल्यांदा तुमच्या कानावर घालायला हवी. हे बाकी बरं केलंस. बरं का ऋता, तुला या बातमीसाठी ना एक सोन्याची अंगठी देईन म्हणते. सोन्याची अंगठी? म्हणजे आता हे कसं झालं ना की पूर्वीच्या काळी राजे महाराजे खुश होऊन दासीला पोटातली अंगठी द्यायचे ना, तसं झालं बघा हे. बाई 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 बाई, अगो काय बोलतेस? हे जे तू काय बोलतेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये ऋता. हो का? म्हणजे मी राजे महाराजे म्हणाले, मला आवडलं नाही का? अगं, ते तू मला म्हणालीस, पण तू स्वतःला काय म्हणाली? दासी. ते मात्र मला अजिबात आवडलं नाही. तू मला मुलीसारखीस ना बाळा, दासी वगैरे काय? शी बाई. बरोबर, सॉरी, हा लक्षातच नाही आलं. ऋता, तुला माझी शपथ आहे, पुन्हा असं काही म्हणायचं नाही. दासी वगैरे नाही नाही, सॉरी सॉरी, नाही म्हणणार. मग आई, कधी येऊ मी अंगठी घ्यायला? बघा, विसरलेच मी. आता मी आणि प्रांजल तिकडेच यायला निघालोय, तेव्हा द्या, चालेल ना? नाही नाही, तू आता नको इथे येऊस. बघा, अंगठी देते म्हणालात आणि देतच नाही आहात. अगं, आता हे येतील ना इकडे, म्हणून नको म्हणतीये. नाही म्हणजे मला आधी कळू तर दे की हे रायाला भेटायला तिकडे का गेले. हा, आणि हे बघ, माझं एक महत्वाचं काम कर. कोणत्याही परिस्थितीत प्रांजलला आता घराबाहेर पडू देऊ नको. तिला घरातच थांबव. हो हो, मी थांबवते तिला इथेच. हा, शहाणी ग बाई माझी. ठेवते हा फोन. हो. काय, कुठल्या बोटांना अंगठी हवीये? राया, पप्पा घरी गेले का? हो, गेले. अरे पण मग तू त्यांना थांबवायचंच ना. मी पण भेटले असते त्यांना आणि त्यांच्या सोबतच गेले असते ना घरी. नाही, तू आत्ता नको जाऊस तिकडे. आधी त्यांना तुझ्या मम्माशी बोलू दे. राया, काय झालंय? तू टेन्शन मध्ये का दिसतोयस?
काय म्हणाले पप्पा? काही नाही, त्यांना ऑफिस मधल्या लोकांकडून आणि त्यांच्या वकिलाकडून झालेला प्रकार कळलाय, त्यामुळे ते पण जरा टेन्शन मध्ये आले होते. ते म्हणत होते की यावरती आपण काहीतरी तोडगा काढूया. काय तोडगा काढणार? तुला काही सुचतंय का? प्रांजल, मी जो काही निर्णय घेईन त्यात तू माझ्या बरोबर असशील ना? असं का विचारतोयस? तू मला आधी सांग, मी चुकीचं वागतोय असं तुला वाटलं तर तू काय करशील? तू चुकीचा वागणारच नाहीस याची मला खात्री आहे. प्रांजल, कसं आहे ना, कधी कधी दुसऱ्याचं चांगलं होण्यासाठी आपल्याला चुकीचा निर्णय घ्यावा लागतो, मनाविरुद्ध. राया, तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. तू काही निर्णय घेतलायस का? नाही, अजून नाही घेतलाय, पण पण काय? राया, तुझ्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय आणि तू ते माझ्यापासून लपवून ठेवतोयस. नाही, मी काहीच लपवत नाही. माझ्या डोक्यात आहे ना विचारांचा गुंता चाललाय. काय करायचं, काय निर्णय घ्यायचा मला काहीच सुचत नाहीये. अजून काही नाहीये ना नक्की? हे बघ राया, मी तुला एवढ्या टेन्शन मध्ये कधीच बघितलं नव्हतं. प्रांजल, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि तो निर्णय बोल ना. तो निर्णय मी जेव्हा घेईन तेव्हा तुला सगळ्यात आधी सांगेन, पण प्लीज मला आता काही विचारू नकोस. हे बघ राया, तू जो काही निर्णय घेशील ना तो योग्यच असेल याची मला खात्री.